दैनिक पुढारी आणि जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श सरपंच सन्मान सोहळा ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी चांगलं काम करणाऱ्या सरपंचांचा सन्मान सुद्धा करण्यात आलाय। कार्यक्रमाला पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुलसीदास गोयटे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते। याच कार्यक्रमामध्ये स्वरसंध्या हा सुरेल गाण्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला। गेल्या 76 वर्षातील कचरा साफ करायचा आहे तर पहिली सुरुवात सरपंचांपासून करावी लागते। जर सरपंचांनी ठरवलं गाव समृद्ध करायचं तर कुठलेही गाव समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। जो ग्रामविकास गाडगे महाराजांना आवश्यक होता, जो ग्रामविकास सरकारला घटनेला आवश्यक आहे, तो ग्रामविकासाची पहिली सुरुवात पहिली पायरी ही सरपंचांपासून होते। म्हणून आजचा दिवस आपण माननीय सरपंच महोदयांचा सर्व सत्कार करण्याचा केला। तेव्हा एवढा संगीताचं सर्व काही इथे रिमझिम बरसात होत होती या फेब्रुवारी महिन्यात। त्याचवेळी झडपोलीच्या दृष्टीहीनांच्या दिव्यांगांच्या शाळेतून आलेली ती जिजाऊची लेक मात्र मनाचा ठाव घेत होती। मला असं वाटतं आपण तिच्यासाठी जो टाळ्यांचा कडकडाट करत होता इथेच असेल कुठेतरी। तिची हिंमत वाढवण्यासाठी आपण डोळस आहोत, खऱ्या अर्थानं मनानं डोळस आहोत। आपल्या मनाची कवाडं सारखी सतत उघडी असतात हे तिला दाखवण्यासाठी टाळ्यांच्या कडकडाटाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे। कारण एवढ्या मोठ्या संख्येनं कल्याणकर जमलेत, तिला दाद देत होते। अहो काय तिचे सूर होते, आठवा तुम्ही पालघरला कधी गेलात ते तिकडचे ते चिकूच्या बागा तिकडच्या समुद्र किनारे दाखवाच, परंतु झडपोली गावातील आरोग्य नगरीत जा आणि त्याहीपेक्षा जास्त या दृष्टीहीनांच्या शाळेला नक्की भेट द्या। तिकडे तुम्हाला देवदूत दिसतील। त्या देवदूतांच्या स्वरातून तुम्ही असे चिंब बिचाल की तुमच्या जीवनभरासाठी तुम्हाला आशीर्वाद लाभतील, एवढं नक्की तुम्हाला सांगतो।